हाय गाईज, मी आशा गावडे. वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा, हे 25 लिंबू आणलेले आहेत. लिंबू लोणचं तिखट गोड असं करायचं आहे. हे लिंबू स्वच्छ धुवून घेतले आदल्या दिवशी आणि वाळून झाल्यावर मग आणि आता कापडानं पुसून पण घेतलेले आहे. म्हणून आता त्याला कट करून बारीक कट करायचे आणि त्याचं लोणचे करायचं. तर चला आता आपण कट करायचं चालू करूया. फास्टमध्येच हे घेऊया. असे लिंबू बघा किती छान आहे, ते मोठे पण आहे. ते 25 लिंबूचं लोणचं करायचं हे बघा, हे असं. चला तर आता हे कट करायचं चालू करायचं, म्हणजे कट करून टाकूया. साखर बारीक करून आहे. मीठ मोठं टाकले तर साखर बारीक करून टाकणार आहे. मीठ झालं, साखर झाली, लिंबू झाली. आता आपल्याला तिखटपणा घ्यायचा आहे. तर तिखटला काय घेणार? भगवती. हे बघा, भगवती. आणि भगवती काय येणार आहे? लालपणा पण येणार लोणच्याला. तुमच्या तिखटच्यानुसार तिखट टाका. आम्हाला तिखट जास्त लागतं म्हणून आम्ही तिखट जास्त टाकणार. यात काही तेल टाकायचं नसतं ना, काय नाही. हे झाली सोपी पद्धत लोणच्याची. आता त्या अशा तरीकेनं मिक्स होत जाते. असं पण टाकत जायचं आहे.
पिठी साखर टाकल्यामुळं लगेच येणार आहे. आणि लिंबूला पाणी सुटलेलंच असतेच. तर लिंबूची बी जे चिरताना बाजूला झालेली असेल ती बाजूला काढून टाकायचं. आमच्या कामावरच्या सगळ्या लेडीजला माझं लिंबूचं लोणचं आवडतं. एक आहे हरिहर काका म्हणून होते, त्यांनासुद्धा फार आवडायचं माझं लिंबूचं लोणचं. 1-2 जणांना तरी. चला तर हे अशा प्रकारे लिंबूचं लोणचं पार पडलं आहे. आता त्याला असं टोपण लावून हलवायचं. हे झाकण लावायचं. हे बघा तर हे माझं लिंबूचं लोणचं अशा प्रकारे झालेलं आहे. आता बघा असं 1-2 दिवसानं ह्याला आणि जास्त पाणी सुटलं, पाणी इथपर्यंत येणार त्याचं, साखरेचं आणि मिठाचं पाणी होऊन जास्त येते आणि जसं मुरल तसं ते छान वाटत जातं आहे. ओके, तर बाय बाय. म्हणजे लिंबूचं लोणचं आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही ते सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे चला तर बाय बाय.